तर यापुढे आता आपण मुख्य स्टोरी पाहूया, लेसन बघूया. द कॉप अँड द अँथम. Sophie left his bench and strolled out of the square and across the level sea of asphalt where Broadway and Fifth Avenue flow together. Up Broadway, he turned and stopped at the luxurious cafe. सोफी रमतगमत स्ट्रॉल्ड म्हणजे रमतगमत चालणे. सोफी रमतगमत असं स्क्वेअर एका चौकामध्ये चाललेला होता. ज्या ठिकाणी एक काळ्या डांबरासारखा अ, समुद्र असलेला भाग आणि एक चौक एकत्र येतो. त्या ठिकाणी तो जातो. वेअर ब्रॉडवे अँड फिफ्थ ॲव्हेन्यू फ्लो टुगेदर. या ठिकाणी मोठा रस्ता, हमरस्ता आणि पाचवे ठिकाण एकत्र येतात. आणि त्या ब्रॉडवेच्या बाजूला, वरच्या बाजूला तो जातो आणि एका अतिशय अ, आरामदायक आणि अतिशय अ, सुखसंपन्न अशा कॅफेजवळ, एका हॉटेलजवळ तो थांबतो. सोफी हॅड कॉन्फिडन्स इन हिमसेल्फ फ्रॉम द लोएस्ट बटन ऑफ हिज वेस्ट अपवर्ड. He was shaven, and his coat was trim, and his neat black bow had been presented to him by a lady missionary on Thanksgiving Day. सोफीला आत्मविश्वास होता की आपण खालच्या पायाच्या बोटापासून ते वरच्या बटणापर्यंत आपले सगळे व्यवस्थित कपडे आहेत आणि चांगलं त्यानं दाढी केली होती. त्याचा कोटसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं शिवलेला होता आणि व्यवस्थित होता. त्याचा काळा बो, गळ्याला बांधायची गळपट्टीसुद्धा व्यवस्थितपणे त्यानं बांधली होती आणि त्याला एका थँक्सगिव्हिंग डे म्हणजे आभार मानण्याच्या दिवसादिवशी एका लेडी मिशनरीनं त्याला दिली होती. इफ ओनली ही कुड रीच अ टेबल इन द रेस्टॉरंट अनसस्पेक्टेड, सक्सेस वुड बी हिज. And he thought that if he could enter in the table or enter the hotel near the table uh, without any suspect doubt, सक्सेस वुड बी हिज. आणि त्याचा असं मनामध्ये त्यानं विचार केला होता की टेबलपर्यंत जर का त्या रेस्टॉरंटमधील हॉटेलमधील जर संशय न येता जर टेबलपर्यंत जर पोचलो तर यश आपलंच आहे. The portion of him that would show above the table would raise no doubt in the waiter's mind, and the portion above the table in the restaurant would without be doubt of any waiter. कारण टेबल जवळ गेल्यानंतर तो जो खुर्चीवर बसला आणि टेबलच्या वरील त्याचा शरीराचा भाग जर बघितलं कुठल्याही वेटरनं तर कुठल्याही वेटरच्या मनात संशय येणार नव्हता. ही अ रोस्टेड मेलर्ड डक thought Sophie would be about the thing with a bottle of wine and then some cheese, a cup of coffee and a cigar. आणि सोफीनं मनामध्ये काय काय खायचं याचं स्वप्न तयार केलं होतं. अ रोस्टेड मॅलर्ड डक म्हणजे एका रानटी भाजलेलं किंवा रोस्टेड केलेलं एक रानटी भाजलेलं शिजवलेलं बदकाचं मांस, त्यानंतर थोडी एक दारूची बाटली, थोडं चीज, त्यानंतर एक कप कॉफी आणि एक सिगरेट एवढं आपण इथं खायचं किंवा भोगायचं असं त्यानं ठरवलं होतं. $1 फॉर द सिगार वूड बी इनफ. आणि सिगरेटसाठी $1 काफी किंवा पुरेसं होतं. The total would not be so high as to call forth any extreme of revenge from the cafe management. आणि हे टोटल सगळं जे आहे किंवा जे बिल होणार आहे ते नक्कीच त्या मॅनेजमेंटला माझ्याविरुद्ध सूड उगवायला एक पुरेसं होतं. अँड एट द मीट वूड लिव्ह हिम फिल्ड अँड हॅपी फॉर द जर्नी टू हिज विंटर आयलँड. आणि त्या थोडं त्या मांसामुळे नक्कीच
त्याला असं वाटलं होतं की मी आनंदानं त्या तुरुंगामध्ये विंटर आयलँड एका बेटावरील थंड बेटावरील बर्फाच्छादित बेटावरील तुरुंगामध्ये जाण्याचा माझा मार्ग आनंदानं आपल्याला मिळू शकतो असं त्यानं विचार केला. But as Sophie set foot inside the restaurant door, the head waiter's eye fell upon his tattered trousers and decadent shoes. But unexpectedly, a head waiter's head waiter saw Sophie's tattered shoes and the very old shoes. पण सोफी त्या रेस्टॉरंटमधून मध्ये प्रवेश करत असतानाच जो मुख्य वेटर होता त्याचा नजर या सोफीच्या फाटलेल्या ट्राउजरकडे म्हणजे पॅन्टकडे गेली आणि फाटलेल्या किंवा जुनाड अशा चप्पलकडे गेली, बुटाकडे गेली. Strong and ready hands turned him about and conveyed him in silence and haste to the sidewalk and averted the ignoble fate of the menaced Mallard. आणि अतिशय बळकट आणि तयार हात सोफीच्या शरीरावर पडले आणि त्याला शांतपणे आणि गडबडघाईनं साईडच्या रस्त्याला ढकलून दिले आणि त्याला ती रानटी बदकाचं मांस खाण्यापासून त्याला प्रवृत्त केलं. आणि त्यामुळं सोफीला त्या रेस्टॉरंटमध्ये खायला मिळालं नाही. अँड सोफी डिड नॉट गेट द मीट ऑफ द मॅलर्ड डक. आणि अशा पद्धतीनं त्यानं रेस्टॉरंटमध्ये जाऊन फुकट खायचं आणि त्या खाल्ल्यानंतर त्याला मालकाला सांगायचं की आपल्याकडे पैसे नाहीत आणि मला तू पोलिसांच्या ताब्यात दे आणि पोलीस मला जेलमध्ये पाठवतील आणि जेलमध्ये किंवा तुरुंगात जाण्याचं आपलं स्वप्न आणि थंडीपासून सुरक्षा मिळण्याचं ठिकाण मिळवायचं हे स्वप्न त्याचं पहिल्याच प्रयत्नात अपयशी ठरलं. नेक्स्ट, Sophie turned off Broadway. It seemed that his route to the coveted island was not to be an easy one. Some other way of entering the limbo must be devised. Coveted म्हणजे अतिशय तीव्र इच्छा असलेले, लिंबो म्हणजे स्वर्ग आणि नरक यांच्यामधील सीमा किंवा भाग. Sophie turned off Broadway. It seemed that his route to the coveted island was not to be easy one. Some other way of entering the limbo must be devised. And he decided, now he thought that his dream to go into prison was not easy and some other way should be found out to go to the limbo, that is the border place between the heaven and hell, that is prison. आणि मग आता आपला पहिला मार्ग प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर सोफी तो त्या ब्रॉडवेच्या पासून दूर गेला आणि आपलं हे इच्छित ठिकाण मिळवण्याची प्रयत्न किंवा कृती खूप अवघड आहे किंवा सोपी नाही असं त्याला लक्षात येतं आणि त्या स्वर्ग आणि नरकामधला ठिकाण मिळवण्याचं मार्ग वेगळ्या पद्धतीने मिळवायला पाहिजे असं त्याला वाटलं. ॲट द कॉर्नर ऑफ 6th Avenue, electric lights and cunningly displayed wares behind plate glass made a shop window attractive. Now, Sophie saw another place at 6th Avenue where electric lights were there and these were displayed very attractively and some things were also placed attractively in the window. आणि सोफीनं 6th Avenue या ठिकाणी तो या ठिकाणी कॉर्नर कोपऱ्यामध्ये तो गेला आणि त्या ठिकाणी काही विजेचे दिवे अतिशय आकर्षकपणे सजवून ठेवले होते आणि त्या खिडकीमधून त्या प्लेटच्या ग्लासच्या मागे काही वस्तू अतिशय शोभिवंतपणे ठेवलेल्या होत्या. सोफी टूक अ स्टोन अँड डॅश्ड इट थ्रू द ग्लास. पीपल केम रनिंग राऊंड द कॉर्नर
a policeman in the lead. Soapy stood still with his hands in his pocket and smiled at the sight of brass buttons. Now, Soapy took a stone and dashed to the glass window. People heard the sound and came with a police. Soapy stopped there with smiling face looking at the police. Brass button means police. सोपीने एक दगड घेतला आणि त्या त्या दुकानाच्या काचेवर अट्रॅक्टिव्ह जी आकर्षक काच होती त्या काचेवर जोरात फेकला आणि आवाज मोठा झाला. त्यामुळं काही लोक तिथं पळत आले. त्या कॉर्नरला पोलीसमनसुद्धा त्यांच्या पुढे होता. सोपी त्यांच्याकडे बघत खिशात हात घालून हसत त्या पोलिसाकडे हसत थांबला होता. वेर इज द मॅन दॅट डन दॅट इन्क्वायर्ड द ऑफिसर ॲजिटेडली. ॲजिटेडली म्हणजे रागाने, व्हेरी नर्वस मॅनर. रागानं त्या पोलिसानं विचारलं की हे कृत्य केलेलं माणूस कुठं आहे बरं? डोंट यू थिंक दॅट आय माईट हॅव हॅड समथिंग टू डू विथ, सेड सोपी विथ अ फ्रेंडली व्हॉइस ॲज वन ग्रीट्स गुड फॉर्च्यून. सोपीनं त्या पोलिसालाच विचारलं की डोंट यू थिंक आय वुड बी बिहाइंड दॅट ॲक्शन. मी त्या कृतीमागं, त्या काच फोडण्याच्या कृतीमागं मीच आहे असं तुम्हाला वाटत नाही का? अतिशय मैत्रीपूर्ण आवाजानं आणि चांगल्या नशिबातील हेतूनं त्यानं पोलिसाला विचारलं. द पोलिसमन रिफ्यूज टू ॲक्सेप्ट सोपी इवन ॲज अ क्ल्यू. पण पोलिसानं मात्र सोपीला एक संशयित व्यक्ती म्हणून सुद्धा स्वीकारायचं नाकारलं. ही डिड नॉट ॲक्सेप्ट सोपी ॲज अ पर्सन who did the act. Men who smash windows do not remain to chat with the police. They take to their heels. The policeman saw a man halfway down to the block running to catch a car. कारण कधी अशा प्रकारची कृती करणारी व्यक्ती कधी पोलिसासमोर थांबू शकत नाही. अशा पद्धतीनं खिडकी मोडलेली किंवा तोडलेली व्यक्ती पोलिसासमोर थांबू शकत नाही गप्पा मारत आणि ते टेक देअर हिल्स म्हणजे ते पळून जातात. आणि पोलिसांनी बघितलं एक व्यक्ती कार पकडण्यासाठी वेगानं एका रस्त्याला पार करीत आहे. ही सॉ अ मॅन, पोलिसमन सॉ अ मॅन रनिंग टू कॅच अ कार. विथ ड्रॉन क्लब ही जॉईन्ड इन द परस्यूट. द पोलिसमन रॅन बिफोर द पर्सन विथ हिज थिक स्टिक. आपल्या हातातील काठी उगारत तो पोलीस त्या माणसाला पकडण्यासाठी पळाला. सोपी विथ डिस्गस्ट इन हिज हार्ट ड्रिफ्टेड अलॉंग ट्वाईस अनसक्सेसफुल. सोपी अतिशय तुच्छतेनं त्या मनामध्ये आपल्या स्वतःविषयी वाईट वाटलं. तुच्छतेनं त्यानं स्वतःलाच दोष दिला आणि दुसऱ्यांदा अपयश आलं असं त्याला वाटलं.